नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश एकाडे पाटील तुमचं ॲग्री अड्डा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आपला यापूर्वीचा जो काही व्हिडिओ आला आहे गट ब पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की बाबा गट ब ची जाहिरात आलेली आहे। पीएसआय असेल, एसटीआय असेल, एएसओ ची त्यामध्ये खूप सारे पदं आहेत आणि 9 नोव्हेंबरला ती परीक्षा होणार आहे। आणि जे विद्यार्थी नवीन तयारी करतायत किंवा यापूर्वी पण तयारी करत होते पण मनावं तसे यश किंवा मनावं तसे मार्क त्या विषयामध्ये मिळत नाहीत, तर त्यासाठी आज महत्त्वाचा व्हिडिओ असा आहे की बाबा पुस्तक सूची म्हणजे संदर्भ सूची म्हणजे बाबा कुठल्या विषयासाठी कुठले पुस्तकं वापरायला पाहिजेत, है ना। कारण की पुस्तकं एवढे महत्त्वाचे असतात की ते आपल्याला परीक्षेत पासही करू शकतात आणि नापासही करू शकतात। म्हणजे आपल्या एखाद्या विषयाची पुस्तकाची किंवा संदर्भ सूचीची निवड जर चुकली तर त्यात मार्क्स कमी येतात आणि त्या मार्क्स कमी आल्यामुळे आपण ती परीक्षा नापास होतो किंवा फेल होतो। त्यामुळे पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत आणि ती मी आज तुम्हाला एक दोन पुस्तकं एका विषयात सांगणार आहे। तुमच्यानुसार जे तुम्हाला सुटेबल असेल, जे वाचायला सोपं जाईल ते तुम्ही पुस्तक वाचू शकता, ठीक आहे। यापूर्वीचा व्हिडिओ जर कोण आपल्या पाहिला नसेल त्या सर्वांनी तो व्हिडिओ अगोदर पाहून घ्या। त्यामध्ये अभ्यासक्रमाचं पूर्ण विश्लेषण मी केलेलं आहे गट ब पूर्व परीक्षेच्या, ठीक आहे। आता आपण याच्याबद्दल सगळं हे मागच्याच व्हिडिओमध्ये झालेलं आहे, तरी मी एक तुम्हाला सांगून देतो इथं, ठीक आहे ना। आपल्याला एक 100 मार्काचा एक पेपर असणार आहे आणि त्याच्यासाठी 100 गुण असणार आहेत, ओके। आणि त्याच्यासाठी 1च तास आहे, म्हणून 1 तास असल्यामुळे काय आहे माहिती आहे का, तुम्हाला प्रश्न जेवढ्या फास्ट सोडवता येतील आणि जेवढ्या लवकर अंडरस्टँडिंग होईल आणि जेवढं चांगलं समजेल कुठल्याही विषयाचं ते खूप महत्त्वाचं असणार आहे। म्हणून त्याच्यासाठी पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत, चांगली निवडणं। त्याच्यासाठी ही आज मी पुस्तक सूची देणार आहे, कारण 1 तासाच्या वेळात ते 100 प्रश्न सोडवणं म्हणजे हा खूप मोठा टास्क आहे, ठीक आहे ना। काही प्रश्न विषयाचे प्रश्न तुम्हाला एवढे फास्ट आले पाहिजेत की ते खूप कमी वेळात झाले पाहिजे आणि उरलेल्या विषयाला म्हणजे मॅथ रिझनिंग असेल वगैरे वगैरे त्या विषयाला तुम्हाला वेळ पुरला पाहिजे। त्याच्यासाठी ही पुस्तक सूची आज आपण सांगणार आहोत। आणि आता आपण हे पण पाहिलेलं आहे किती विषय आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान आहे आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता आहे। याच्या प्रश्नांची संख्या पण मी तुम्हाला सांगितलेली आहे। इतिहास आणि भूगोलावर एक 10 क्वेश्चन येतात आणि बाकी इथं 15 क्वेश्चन अर्थव्यवस्थेवर येणार आहेत, चालू घडामोडीवर 15 येणार आहेत, राज्यघटनेवर 15 येणार आहेत, सामान्य विज्ञानवर 15 क्वेश्चन येणार आहेत आणि अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर 20 प्रश्न येणार आहेत, बरोबर ना। आता हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मागच्या व्हिडिओत झालेल्या आहेत। आता आपण पुढे बघूया की बाबा कुठल्या विषयासाठी कुठले पुस्तकं वापरायची आहेत। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यघटना। आणि राज्यघटना महत्त्वाचा काय सर, महत्त्वाचा याच्यासाठी की तो पैकीच्या पैकी पण मार्क देतो तुम्हाला, आहे ना। म्हणजे त्याच्यातने असं आहे की बाबा 15 प्रश्न आपल्याला येणार आहेत, बरोबर। तर 15 पैकी तुमचे 13-14 प्रश्न पण बरोबर येऊ शकतात आणि अभ्यास चांगला झाल्यावर तर 15 पैकी 15 पण येतात, त्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो, ठीक आहे ना। तर राज्यघटनेसाठी कुठले पुस्तक वापरायचे सर, महत्त्वाचं आहे एकच पुस्तक मी सांगतोय तुम्हाला, एकच पुस्तक या दोन्हीपैकी कुठलं तरी करायचं आहे। हे इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं मराठी अनुवाद आहे की सागर पब्लिकेशनचा, ओके। जे काही पोरं UPSC ची तयारी करत होते किंवा MPSC म्हणजे राज्यसेवेची परीक्षेची तयारी करत होते त्यांच्यासाठी पण हे पुस्तक महत्त्वाचं आहे, बरोबर ना। आणि पूर्ण लक्ष्मीकांत जे पुस्तक होतं UPSC ची तयारी करणारे विद्यार्थी जे इंग्लिश मधून लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरायचे त्याचाच हा मराठी अनुवाद आहे। आता स्वतः लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातला सुद्धा मराठी अनुवाद आला आहे, हा के सागर पब्लिकेशनचा आहे। हे बुक तुम्ही वापरू शकता, म्हणजे माझी तरी इच्छा असेल की हेच पुस्तक तुम्ही वापरावं, कारण की पूर्वला असेल मुख्यला असेल हे दोन्ही वेळा तुम्हाला असणार आहे राज्यघटना आणि त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी हे खूप गरजेचं आहे। आता हे पुस्तक सूची मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, याच्यानंतरचा जो आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये बाबा कुठल्याही विषयातले महत्त्वाचे टॉपिक काय आणि ते टॉपिक कसे ओळखायचे, ठीक आहे ना। म्हणजे मी पुढचा व्हिडिओ असा असणार आहे की बाबा तुम्हाला स्वतःच सांगणार की इतिहासात कुठले टॉपिक आहेत, भूगोलात कुठले टॉपिक आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज असणार नाही। आज फक्त आपण पुस्तकासंबंधी बोलणार आहोत, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुस्तकामधलं काय वाचायचं आणि काय सोडायचं हे पण करणार आहोत। आणि दुसरं पुस्तक आहे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, रंजन कोळंबे सरांचं आहे। हे पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता। कुणाला वाटत असेल की बाबा हे पुस्तक खूप मोठं आहे ते हे पण पुस्तक वापरू शकतात, याच्यामध्ये पण सगळे प्रश्न कव्हर होतील, ठीक आहे ना। पण तुम्ही दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक वापरा आणि परफेक्टली ते पुस्तक चांगलं करा, म्हणजे राज्यघटनेपैकी पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळतील, ठीक आहे। बाकी आता आपण पुढच्या विषयावर जाऊ। आता परत अर्थव्यवस्थेसाठी पण आपण 2 पुस्तकं सजेस्ट केलेली आहेत। अर्थव्यवस्थेसाठी एक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, ओके। रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे हे तुम्ही वापरू शकता, किंवा देशले सरांचं पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता देशले सरांच्या पुस्तकामध्ये विस्तृत माहिती म्हणजे खूप सारा डाटा वगैरे दिलेला आहे
आता काही लोकांना वाटतं की बाबा सर त्या डाटा आम्हाला समजत नाही वगैरे वगैरे वगैरे, पण आता एक दे वेळेस जर तुम्ही देशले सरांचे पुस्तक असले किंवा देशले सरांची बॅच सुद्धा आहे ऑनलाईन, आणि इकॉनॉमिक्स म्हणजे असा विषय की त्याच्यात काय अंडरस्टँडिंग आणि डाटा ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. काही महत्त्वाची कन्सेप्ट तुम्ही समजून घेतली पाहिजेत आणि काही डाटा तुमचा पाठ असला पाहिजे. म्हणजे डाटा आणि कन्सेप्ट या दोन्ही गोष्टी आहेत, दोन्ही पुस्तकात आहेत. ओके, त्याच्यातनी काय आहे, आता देशले सरांचं पुस्तक वाचायचं असेल तर माझं तरी मत आहे, ठीक आहे ना. आता माझं काही प्रमोशन वगैरे काही चालू नाही किंवा सरकडून मला काही मिळालं म्हणून मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे ना. आपल्या मुलांना बेस्ट मधलं बेस्ट कळावं आणि मिळावं यासाठी हा प्रयत्न चालू आहे, बाकी इतर काही नाही. देशले सरांची बॅच आहे स्वतःची, देशले सरांची बॅच करून जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. किंवा बॅच नाही केली, कुणीतरी तुमचे सिनियर असतील किंवा ज्युनियर असतील, त्यांना चांगलं इकॉनॉमिक्स जमतंय, त्यांच्याकडून जरी ते पुस्तक समजून घेतलं तरी बेटर आहे. आणि कोळंबे सरांचं पण पुस्तक बेस्ट आहे, ठीक आहे ना. ज्यांना वाटतं की बाबा इकॉनॉमिक्स मध्ये देशले सरचं पुस्तक खूप मोठं आहे, तुम्ही हे पण पुस्तक करू शकता. ओके, दोन्हीपैकी कुठलंही एकच पुस्तक करा, नाही तर सरनं 2-2 पुस्तक सांगितले दोन्ही वाचत बसाल, तसं काही करू नका. दोन्हीमध्ये एक तेच टॉपिक आहे, तेच सगळं आहे, ठीक आहे ना. फक्त कोणाची मांडणी वेगवेगळी असते, कोणाला डाटा दिलेला असतो, ठीक आहे. प्रत्येक गोष्ट आपापलं लेखक असले आणि पुस्तक आणि विषय जरी सारखे असले तरी प्रत्येकाची मांडणी वेगळी असते, म्हणून मी तुम्हाला 2-2 पुस्तक सुचवतोय, ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स बद्दल बोललोय आपण, पुढचा विषय घेऊया. पुढचा विषय आणि महत्वाचा विषय आहे भूगोल. भूगोलावर एक 10 प्रश्न येणार आहेत. आता तुम्ही म्हणाल सर इथे महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दलच तुम्ही पुस्तकं दिलेली आहेत. ओके, महाराष्ट्राच्या याच्यावर एकूण फक्त प्रश्न किती आहेत? 10 क्वेश्चन. अजून महत्वाचा भूगोल का चांगला करायचा आहे? भूगोलात पण पैकीच्या पैकी है ना, भूगोलात पण काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात, पाठ असल्याच पाहिजे. शिखरांची उंची असेल, बरोबर ना, नद्याचा काही डावीकडून उजवीकडे क्रम असेल, उत्तर दक्षिण क्रम असेल, ह्या सगळ्या काही गोष्टी पाठ असाव्या लागतात. जसे की नॅशनल हायवेचे क्रमांक असतील, ह्या गोष्टी तुमच्या पाठ असायलाच लागतात आणि काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात, ठीक आहे. त्याच्यासाठी आता एकूण 10 क्वेश्चन आहेत, त्याच्यातले 7 ते 8 क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या भूगोलावरच येतात. एक 2-3 क्वेश्चन इकडे भारताचा भूगोल असेल किंवा इतरत्र काही गोष्टी असतील त्याच्यावर येऊ शकतात, ठीक आहे ना. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी तुम्ही एक सौदी सरांचं पुस्तक वापरू शकता. सौदी सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे, बेस्ट मधलं बेस्ट आहे. त्याच्यावरचा गाढा अभ्यास आहे, संशोधक आहेत सौदी सर स्वतः त्या पुस्तकामध्ये, म्हणजे भूगोल विषयामध्ये संशोधक आहेत. त्यांनी सगळी माहिती व्यवस्थित संकलित केलेली आहे आणि ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. पण काही जणांचा प्रॉब्लेम होते की बाबा त्यांना व्हिज्युअलाइज डाटा पाहिजे असतो, की बाबा शिखर कसे दिसतात किंवा नेमकं नकाशामध्ये कुठल्या गोष्टी कुठं आहेत आणि त्या थोड्याशा कलराइज फॉर्म मध्ये पाहिजे असतात. त्यांच्यासाठी हे दीपस्तंभ अकॅडमीचं महाराष्ट्राचं भूगोलाचं पुस्तक आहे, ठीक आहे ना. दिलीप पाटील सर त्याचे लेखक आहेत, संकलन आहेत. याच्यामध्ये सगळं कलराइज दिलेलं आहे. म्हणजे काय होईल, तुम्ही जेव्हा वाचाल बरोबर ना, तेव्हा तुमच्या व्हिज्युअलाइज फॉर्म मध्ये राहील. आपण ज्यावेळेस एखादा ऑडिओ व्हिडिओ फॉर्म मध्ये पाहतो किंवा व्हिडिओ फॉर्म मध्ये किंवा कलर फॉर्मॅट मध्ये जेव्हा एखादी गोष्ट पाहतो ती आपल्या मेमरीमध्ये जास्त काळ राहते असं मानलं जातं. म्हणून हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे ना. ज्यांना दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही एक पुस्तक वापरू शकता. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की सगळ्या विषयाची मी 2-2 पुस्तकं सांगितलेत. काय आहे ना, कोणाचा इगो हर्ट व्हायला नको की बाबा सर एकच पुस्तक, ते तर मला कळत नाही, त्याच्यातून तर मला जमत नाही. म्हणून मी तुम्हाला ऑप्शन दिले की दोन्ही पण एक असं ठरवा बरं. मात्र एक असं ठरवा की जे पुस्तक दिलंय ना, जे ठरवलंय ना, ते असं करा की कुठून तिचा प्रश्न येऊ, प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. एकच पुस्तक सांगतोय तुम्हाला एका विषयाचे, ते पण चांगलं करा. नाहीतर काय काय जण तुम्हाला 4-4 पुस्तक सांगतील की हेही करा, स्टेट बोर्डही करा, तेही वाचा, तेही वाचा. ओके, त्या गोष्टी नाहीत. एकच पुस्तक तुम्हाला असं कोणी सगळ्यांनी सांगितलं असेल की बाबा मिनिमम बुक आणि मॅक्झिमम रिव्हिजन असली पाहिजे. त्याच्यासाठी एकच बुक आपण रेफर करायला सांगतोय. हे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी 2 पैकी एक कुठलंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. आणि जे उरलेले 2-3 क्वेश्चन आहेत ओके भारताच्या भूगोलासाठी, त्याच्यासाठी एक भारताच्या भूगोलाचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, ठीक आहे ना. 10वीचं जे आहे भूगोलाचं जुनं पुस्तक आहे. ओके, स्टेट बोर्डचं 10वीचं भूगोलाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही भारताच्या भूगोलासाठी करू शकता. हे महत्वाचं आहे, ठीक आहे ना. आता तुम्हाला भूगोलासंबंधी आपले 10 क्वेश्चन संबंधी समजलं असेल कुठले पुस्तक वापरायचे. आपण आता पुढे जाऊया. आता महत्वाचा इतिहास विषय, ठीक आहे ना. इतिहास विषयामध्ये वाचायसारखं खूप आहे बरं. पुस्तकं पण आपण खूप सारे सांगू शकतो. आणि इतिहासामध्ये प्रश्न एकूण संख्या तुम्हाला माहिती किती येणार आहे, तर 10 क्वेश्चन येणार आहेत. ओके, 10 क्वेश्चन तिथे तुम्हाला येणार आहेत. 10 क्वेश्चन येणार आहेत. आणि आपल्याला सिलेबस माहित आहे. आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्रासहित असा तो इतिहासात सांगितलेला आहे.
म्हणून हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी गाठाळ सरांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये समाजसुधारक 1 नंबर दिलेले आहेत. 1 नंबर म्हणजे बेस्ट मधले बेस्ट समाजसुधारक दिले आहेत. त्यांच्या संस्था स्थापनेचे चढ उतार असेल, म्हणजे कुठली संस्था अगोदर स्थापन केली, कुठली संस्था नंतर स्थापन केली, कुठल्या कुठल्या पदव्या मिळाल्या, ठीक आहे ना, ते दिलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित इथं समाज सुधारकांचा व्यवस्थित सिलेबस याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. आणि महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही आदिवासी चळवळी घडल्या असतील किंवा उठाव झाले असतील 1857च्या पूर्वीची, 1857च्या वेळेस काय नेमकं घडलं आहे ना, सविनय कायदेभंगामध्ये काय घडलं, असहकार चळवळीच्या वेळेस काय घडलं, छोडो भारतच्या वेळेस काय घडलं, आणि इतरत्र महाराष्ट्राच्या संबंधी ज्या काही गोष्टी आहेत, जसं की महाराष्ट्राचा जो काही आपली चळवळ आहे, महाराष्ट्र स्थापनेची जी काही चळवळ आहे ना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, त्यासंबंधी सुद्धा व्यवस्थित माहिती इथे दिलेली आहे. हे पुस्तक तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासासाठी वापरू शकता. आणि इयत्ता 11वीचं ज्यांना एकदम हे गाठाळ सरांचं पुस्तक खूप हार्ड वाटेल किंवा खूप मोठं पुस्तक आहे सर, एवढं मोठं वाचणं आणि लक्षात राहणं अवघड वाटतं, त्याने महाराष्ट्राचा इतिहास 11वीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करायला पाहिजे. ठीक आहे ना. ज्यांनी नवीन सुरुवात केली आहे ते अगोदर 11वीच्या इतिहासाचं पुस्तक वापरू शकतात, नंतर गाठाळ सरांचं वाचू शकता, असं काही त्याच्यात अडचण नाहीये. 11वीच्या इतिहासाचं पुस्तक जरी तुम्ही बेस्ट चांगलं केलं तरी तुम्हाला मार्क्स येऊ शकतात. ठीक आहे ना. फक्त 11वीच्या इतिहासाचं पुस्तक वाचताना काही काही ठिकाणी तुम्हाला खूप जास्त डाटा असा वाटेल. ठीक आहे ना. तो काही आता कसं असते माहिती का, याच्यातनी महत्वाचं, आता मी पुस्तक जरी सांगतोय तुम्हाला, शेवटी प्रश्न कशावर विचारतात हे पण महत्वाचं आहे. पुस्तकं हे महत्वाचे आहेत, त्याच्यातूनच प्रश्न असतात, पण कुठले नेमके प्रश्न कुठून कॅच करायचे असतात किंवा कुठल्या लाईनवर कुठल्या ओळीवर प्रश्न येतो, तो जेव्हा आपण प्रश्नसंचाचं विश्लेषण करू किंवा प्रश्नसंच एखादा रेफर करू किंवा आपण स्वतः मागचे झालेले पेपर रेफर करू, तेव्हा आपल्याला कळेल. पुढचे आपले जे काही व्हिडिओ येणार आहे ते मी सब्जेक्ट वाईज जिओग्राफी मधले आतापर्यंत 3-4 वर्षाचे पेपर घेणार आहे आणि तुम्हाला तिथल्या तिथं दाखवून देणार आहे की कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे ना. इतरांना विचारायची गरज नाही की सर कुठले टॉपिक महत्वाचे आहेत, आपण स्वतः अनालाइज करायचं असतं ते. ठीक आहे ना. आता महाराष्ट्राच्या इतिहासाचं 11वीचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. ओके. आणि आधुनिक भारतासाठी जे आपण महत्वाचा सिलेबस मधला पॉइंट आहे त्याच्यासाठी तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक रेफर करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर 10 प्रश्न आहेत आणि हे 3-3 पुस्तकं आहेत. एक महत्वाचं जाणून घ्या, आपण अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, पुन्हा इतिहास भूगोल असेल, याच्यासाठी महत्वाच्या ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतोय की आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीला हे विषय आहेत. मुख्य परीक्षेचा जो काही जीएसचा पेपर आहे, दुसरा पेपर जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा जीएस आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपण महत्वाचा आत्ताच सांगतोय. आणि माझं तरी मत असं आहे की तुमचा जीएसचा जो काही सेकंडचा पेपर आहे मेन्सचा, तो पण आत्ताच कव्हर झालेला असला पाहिजे. म्हणजे काय आहे, आता कट ऑफ एवढा वाढत चाललाय. ठीक आहे ना. कट ऑफ खूप वाढत चाललाय, मेन्स मध्ये मुलांना खूप चांगले मार्क्स मिळत आहेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाल त्यावेळेस फक्त मराठी इंग्लिशच करायचं राहिलं असलं पाहिजे, अशा गोष्टी तुम्ही कव्हर केल्या पाहिजेत. ओके ना. म्हणजे आपल्याला नुसते काही पूर्व परीक्षा पास होऊन काही त्याच्यातून मेडल मिळवायचं नाहीये, आपल्याला मुख्य सुद्धा पास व्हायचं आहे. ठीक आहे ना. त्याच्यासाठी हे बेस्ट मधले बेस्ट पुस्तक तुम्हाला सांगतोय. आधुनिक भारताचा इतिहास इथं सांगितलेला आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. तरी समाधान महाजन सरांचं जरी मी पुस्तक तुम्हाला सजेस्ट केलं असेल तर हे पुस्तक जे आहे ना, ह्या स्पेशली राज्यसेवेच्या मुख्यसाठी बनवलेलं होतं. राज्यसेवेचा मुख्यचा सिलेबस जो होता पेपर 1चा त्याच्यानुसार हा सिलेबस आहे. याच्यातले आपल्याला सिलेक्टेड टॉपिकच करायचे आहेत. ते सिलेक्टेड टॉपिक कुठले असतील त्यावर एक आपला छोटासा व्हिडिओ पण मी टाकणार आहे. ठीक आहे ना. आता हे 3 पुस्तकं तुम्हाला इतिहासाबद्दल सांगितले, पण हे 2 पुस्तकं मात्र तुम्हाला करायचे आहेत. ओके. आणि आधुनिक भारताच्या इतिहासामधलं काय आहे याच्यातलं आता थोडंसं सांगतो की बाबा स्वातंत्र्य चळवळ जी आहे, स्वातंत्र्य लढा जो आहे, 1857चा उठाव असेल, नंतर काँग्रेसची स्थापना असेल, है ना, गांधीजीचे जे काही चळवळी असतील, लोकमान्य टिळकांच्या चळवळी असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातल्या करायच्या आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया, पुढच्या विषयावर जाऊया. महत्वाचा विषय काय आहे, विज्ञान. आता सर मला विज्ञानात मार्कच येत नाहीत, काय करू बाबा. विज्ञान महत्वाचं याच्यासाठी आहे की बाबा विज्ञान म्हणजे आता जे BA BCom वाले विद्यार्थी असतात किंवा त्यांचा सायन्स पासूनचा संबंध खूप दिवसचा कमी झालेला असतो. त्याच्यामुळं काय दोन्ही लँग्वेज मधले पुस्तक मी सजेस्ट करत आहे तुम्हाला इथं. आणि हे सचिन भस्के सरांचेच पुस्तकं आहेत, दोन्ही पण मराठी आणि इंग्लिश मधलं. ज्यांना इंग्लिश मध्ये बेस्ट वाटत असेल, ज्यांचं सायन्स मध्ये परत ग्रॅज्युएशन झालं आहे पुढं, है ना, ॲग्रिकॉस असतील, इतर कोणी असतील इंजिनिअरिंग वाले, त्यांना हे सायन्स इंग्लिश मधलं पुस्तक बेस्ट जाईल किंवा सोपं जाईल. इंग्लिश मधूनच करा. काही काही प्रश्न विज्ञानाचे इंग्लिश मधूनच सोपे जात असतात, म्हणून ते पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. आणि मराठी माध्यमात सुद्धा मराठीमधून जे तयारी करतात त्यांना सुद्धा भस्के सरांचंच पुस्तक आहे विज्ञानचं. आता सर तुम्ही हे भस्के सरांचंच बुक का रेफर करायला सांगताय किंवा इतर हे का करायला सांगतात, हे बुक मी स्वतः रेफर केलेले आहेत, इतरांनी पण रेफर केले आहेत, तुम्ही इतरांना पण विचारू शकता. ठीक आहे ना. याच्यापेक्षा बेस्ट पॉईंट तुम्हाला सजेस्ट केलं तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.
आणखीन महत्वाचं काय आहे की बाबा सर मला हे पुस्तक वाचताना खूप कंटाळा येतो किंवा खूप मोठे पुस्तक वाटतात, अजून याच्यातला तुम्हाला मी एक पर्याय सांगतो ज्यांना करायचं आहे त्यांना, ठीक आहे, 8वी 9वी 10वी, ओके, सायन्सचे जे काय आहेत स्टेट बोर्ड तुम्हाला करायचे आहेत, ओके, सायन्सचे स्टेट बोर्ड तुम्हाला 8वी 9वी 10वी साठी मिनिमम समजा हे दोन्ही पुस्तक तुम्हाला करायचे नाहीत किंवा हे पुस्तक तुम्हाला भस्के सरांचं करायचं नाही तर 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड तुम्हाला करायचे आहेत, ओके. आता तुम्ही म्हणाल सर भस्के सरांच्या पुस्तकामध्ये 8वी 9वी 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये काही फरक आहे का? नाही, 8वी 9वी 10वीचे स्टेट बोर्ड असतील किंवा काय असतील त्याच्यामधलाच डाटा घेऊन हे पुस्तक रेफर केलेलं आहे किंवा कंपाईल केलेलं आहे. तुम्ही त्यांना सुद्धा संपर्क साधून विचारू शकता. ते स्वतः सांगतात की बाबा स्टेट बोर्ड मधलंच माझं पुस्तक आहे, त्याच्यात काही डाटा ऍड केलेला आहे, ठीक आहे. म्हणून ज्यांना हे दोन्ही हे पुस्तक झेपत नसेल त्यांनी मिनिमम, काही लोक असतात की सर मला विज्ञान जमतच नाही, विज्ञान करायचंच नाही, मला विज्ञान सोडून बाकीचं काही सगळं करतो बाबा मी. अरे बाबा तसं नाही होत, करावंच लागते. आज कॉम्पिटिशन एवढी झाली, एवढी स्पर्धा झाली, एवढे विद्यार्थी अभ्यास करतात, एवढ्या प्रकारे विद्यार्थी वेगवेगळे बॅचेस लावून वेगवेगळे पुस्तकं रेफर करून प्रश्नसंचाचं अनालिसिस करून खूप सारे विद्यार्थी खूप सारा अभ्यास करतायत. म्हणून आपल्याला स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर कुठलाच विषय न सोडता आपल्याला त्या परीक्षेला सामोरं जावं लागेल, ठीक आहे ना. आता पर्याय नाही की बाबा सर मी हा विषय मला जमत नाही मग मी सोडतो. जमत नसेल कुणाकडून तरी शिक, त्याचा क्लास लाव, त्याचे ऑथेंटिक बुक रेफर कर, पण तुला करावं लागेल, त्याच्याशिवाय रिझल्ट येणार नाही, ठीक आहे. आपलं आता विज्ञानाचं पण झालं, आपण आता पुढे जाऊया. सर्वात महत्वाचा आता काय विषय, चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये ठीक आहे ना, अलीकडे काळात खूप चालूपणा वाढलाय, म्हणजे त्याच्यातले मार्क्स काही येत नाहीत है ना. कधी कधी खूपच धोक्याचे वाटते हा चालू घडामोडी हा विषय. कधी कधी तर असं वाटते बाबा अभ्यासच करू का नाही याचा, है ना. वाचून आपण भरपूर जातो पण त्याच्यातून मार्क्स मिळत नाहीत. महत्वाचं काय माहितीये का, चालू घडामोडीचा अभ्यास जो आहे ना तो असा काही एक परीक्षा 1 महिन्यावर राहिली म्हणून आता मी मागचं घेतो 1-1.5 वर्षाचा वाचतो, असा अभ्यास त्याचा नाहीच आहे. म्हणून त्या गोष्टी आपल्या पाठ होत नाहीत किंवा आपल्या ध्यानात राहत नाहीत आणि आपल्याला वेळेवर परीक्षेत आठवत नाही. चालू घडामोडीचा अभ्यास दर महिन्याला किंवा दर आठवड्याला करायसारखा अभ्यास आहे तो. चालू घडामोडीचा मी तरी जी स्ट्रॅटेजी वापरली, आता इथे 2 पुस्तकं आहेत, चालू घडामोडीची डायरी आहे, 3-3 महिन्याला ही डायरी येत असते सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची, ही तुम्ही रेफर करू शकता. आणि परिक्रमा जी काही मॅगझिन आहे मंथली, त्याचं इथं 6 महिने दिलेलं आहे, हे पण तुम्ही रेफर करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर दोन्ही करू का, तर नाही, कुठलंही एकच वापरा, ठीक आहे ना. एकासोबतच लॉयल राहा म्हणजे त्याच्यातून तुम्हाला आउटपुट मिळेल, ठीक आहे ना. आणि याच्यात बाबा चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा याच्यावर तर आपण व्हिडिओ बनवूया, पण आता मी थोडंसं तुम्हाला रेफर करायचं कसं सांगतो. चालू घडामोडीचं हे 3 महिन्याचं मॅगझिन आहे ना, ज्यावेळेस तुम्ही रोज अभ्यास करता किंवा रोज स्टडी करता ना, त्यावेळेस चालू घडामोडी रोज 1 ते 1.5 तास द्यायचा आहे, ठीक आहे ना. 1 ते 1.5 तास तुम्हाला या चालू घडामोडीला रोजचा द्यावाच लागेल. त्याच्याशिवाय चालू घडामोडी आवाक्यातही येत नाहीत आणि त्याच्यातून मार्कही मिळत नाहीत आणि आपल्याला ते आठवतही नाही, ओके ना. तर परिक्रमाचं मंथली मॅगझिन येते, ते मंथली मॅगझिन तुम्ही वाचू शकता. ते वाचताना त्याच्यात तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे, कुठला टॉपिक महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो बाबा, ह्या अशा गोष्टी करायच्या. चालू घडामोडीवर आपला एक स्पेशल व्हिडिओ प्रश्नासहित आपण घेऊया की बाबा कुठले प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत, म्हणजे आपण डायरेक्ट 15 प्रश्न ते घेऊया कंबाईला आलेले, कुठल्या टॉपिकवरती तिथं प्रश्न विचारलाय आणि त्याच्यानुसार मग आपण या मॅगझिन मधलं काय करू शकतो, ह्या अशा गोष्टी करूयात. तुमच्या सर्वांचा सपोर्ट असू द्या, लाईक करा है ना व्हिडिओला, म्हणजे आपण अजून तुमच्यासाठी नवीन गोष्टी बनवूया. फ्रीमध्ये हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, ते म्हणतील फक्त आमचे करंट अफेअर तुम्हाला जमत नाही तर आमची बॅच लावा. बॅच तर लावा, ज्यांना जावायची ते लावा, पण त्याच्यात नेमकं करायचं काय. एखाद्याला आपण काय म्हणतो ना, ते काय म्हणतात ते आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करायचं, ते स्वतःच्या पायावर उभं करून देणंच आहे एक दिवस. आणि प्रत्येक जण हा कधी ना कधी त्याच्या पायावर उभा राहणारच आहे, तो काय 12 मास बॅच करणार नाही. तो जितक्या लवकर स्वतःच्या पायावर उभा राहील तो चांगला. आत्मनिर्भर हा तो शब्द आहे, मला आठवत नव्हता आता, ठीक आहे ना. आत्मनिर्भर आपल्याला व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी ही पुस्तक सूची मी तुम्हाला सुचवत आहे. 3 महिन्याचे हे मॅगझिन येते, 3 त्रैमासिक म्हणतात त्याला, किंवा हे मंथली येते परिक्रमाचं. ज्यांनी आतापर्यंत त्यांना मिळालं नसेल किंवा दर महिन्याची घेतली नसतील ते 6 महिने पण येते, हे पण तुम्ही रेफर करू शकता. आणि तुम्हाला काही अडचण असली, बुक लिस्ट मधली असेल किंवा कंबाईन मधली कुठली अडचण असेल, तुम्ही मला संपर्क साधू शकता. स्क्रीनवर आपलं जे काही पहिलं पेज आलं होतं त्याच्यात माझा नंबर सुद्धा दिलेला आहे, ओके. 15 क्वेश्चन साठी हे तुम्ही रेफर करू शकता. सर्वात महत्वाचं आता अंकगणित व बुद्धिमत्ता, ओके. याला एकूण 20 क्वेश्चन आहेत, म्हणजे 20 मार्क्स आहेत. खूप मोठा पोर्शन आहे, 20% गुण याच्यावर आहेत, ओके. 20 मार्क्स याच्यावर आहेत, म्हणजे ते आपल्याला चांगलंच करावं लागेल. आता अंकगणित बुद्धिमत्तेचं सुद्धा तसंच आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं काही बाबा 15 दिवस 1 महिना आपली परीक्षा आली मग आता अंकगणित बुद्धिमत्ता करतो,
असं करू नका. अंकगणित बुद्धिमत्तेला खूप सारा कालावधी जावा लागतो. अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल, आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता कितीतरी दिवस आपल्या शालेय जीवनामध्ये असेल, कॉलेजच्या जीवनामध्ये आपण शिकत असतो, है ना. तर ते महत्वाचं याच्यासाठी की 20 क्वेश्चन आहेत आणि हे काय आहे, क्वेश्चनला याला वेळ लागतो सोडवायला, याची प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. ते कमी वेळात सोडवणं महत्वाचं आहे. नाही तर 20 प्रश्न मला येतात सर, बरोबर ना, मी 20 प्रश्न सर माझे ॲक्युरेट येतात, पण मला 50 मिनिटं लागले. अरे त्या 20 मिनिटात त्या 20 मार्काला काय फायदा, है ना. ते किती कमी वेळात तुम्हाला आले पाहिजे, त्याच्यासाठी प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि प्रॅक्टिससाठी मी हे तुम्हाला 2 पुस्तकं सजेस्ट करत आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे 2 सचिन ढवळे सरांची पुस्तकं आहेत. तसे मार्केटमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेची असंख्य अशी पुस्तकं आहेत, तुम्ही कुठलेही 2 रेफर करू शकतात. फक्त माझं मत एवढंच आहे की बाबा याच्यातलं काय आहे माहिती आहे का, आता तुम्ही म्हणाल सर याच्यातनी काय विशेष आहे, ठीक आहे ना. कुठलाही माझं म्हणणं आहे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर पहिल्यांदा तर तो टॉपिक समजून घ्यावा लागेल, मग त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिससाठी या दोन्ही पुस्तकामध्ये आतापर्यंतचे त्या टॉपिकवर आलेले एमपीसीला आलेले प्रश्न दिलेले आहेत. त्या सरावासाठी तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकता. आणि याच्यात काही पद्धती दिलेल्या आहेत प्रश्न सोडवण्याच्या, त्या पद्धती तुम्हाला येऊ शकतात, न येऊ शकतात. एखाद्याला याच्यातली पद्धत अवघडही वाटू शकते, पण माझं असं मत आहे की बाबा ज्या पुस्तकातून तुम्हाला ती पद्धत घ्यायची, पण सगळे टॉपिक व्यवस्थित करा आणि सराव जास्तीत जास्त करा, ठीक आहे ना. अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी मी तुम्हाला दुसरी वाटेल असते पुस्तकं, तुम्ही त्याचेही करू शकता. फक्त प्रत्येक टॉपिक समजून घ्या म्हणजे आता सर म्हणाल गणितात काय समजून घ्यायचं, ठीक आहे ना. अंडरस्टँडिंग करा, ते कसा लवकर सोडवता येईल, सुटेल कसा प्रश्न तो, है ना. सरासरीचा प्रश्न असेल, वैवारीचा प्रश्न असेल, किंवा आपल्या रिझनिंग मधले वेगवेगळे प्रश्न असतील, आकृती जोडणे असेल, ठीक आहे ना, कागदाची घडी असेल, ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्या लवकरात लवकर कशा सुट्टीला कमी वेळात त्याची प्रॅक्टिस करा. ओके, प्रॅक्टिससाठी या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. आता सर हे काय आहे, हे महत्वाचं आहे. हे तर सुरुवातीला सांगायला लागत होतं, पण मी सुरुवातीला पुस्तकं सांगितले, कारण काय आहे, प्रश्नसंच विश्लेषण असे आलेले आहेत आता आजकाल मार्केटमध्ये की विद्यार्थी फक्त प्रश्नसंच विश्लेषणच वाचतोय. खरंच आहे, वाचायलाच पाहिजे, काही त्याच्यातनी असं काही वेगळं नाहीये, कारण की याच्यात भरपूर प्रश्न कव्हर पण होत आहेत. आता हा कंबाईनचा गट ब क चा पूर्व परीक्षेचा स्पष्टीकरणासह हा ठोकळा आहे आपा हातनुरे सरांचा लोकसेवा पब्लिकेशनचा. आणि हे लॉजिक बुस्टर बुक आहे स्टेप अप अकॅडमीचं, खाटेकर सरांचं. हे दोन्ही पुस्तकं बेस्ट आहेत आणि एक्सप्लेनेशनसाठी, विषयाच्या प्रश्नांसाठी, माहितीसाठी तुम्ही हे वाचू शकता, ठीक आहे ना. एखादा विषय तुमचा 1-2 वेळा वाचून झाला, तुम्ही याच्यातून वाचू शकता, किंवा एखाद्या वेळेस रिव्हिजन द्यायची असेल. मात्र याच्यात काय आहे, एक 5 आपले सब्जेक्ट जे आहेत ते दिलेले आहेत, त्याच्या चालू घडामोडीचे प्रश्न काही दिलेले नाहीत, है ना. आणि गणित व बुद्धिमत्ता पण याच्यात नाहीये. 5 प्रश्नाचे विश्लेषण, जुने जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. पण नुसतं या विश्लेषणावर पण डिपेंड राहू नका, स्वतः सुद्धा ते अगोदर सांगितलेले सगळे संदर्भ साहित्य व्यवस्थित वाचा, त्याच्यातून माहिती कलेक्ट करा. होतापर्यंत जे मेन्सला जाणार आहेत, राहणार आहेत, करणार आहेत, त्यांनी नोट्स पण काढण्याचा प्रयत्न करा. कारण की नोट्स या मेन्सला असो, प्रीला असो, ज्यावेळेस कमी वेळ राहतो त्यावेळेस वाचायला सोप्या जातात आणि ते वाचणं आपलं सोपं करतात, त्याच्यातून वेळ वाचतो. आणि शेवटच्या काळामध्ये आपला जो काही कॉन्फिडन्स कमी होत असतो की बाबा कमी वेळ राहिला ना, आता काय रिवाइज करून काय वाचू, त्याच्यासाठी पुस्तकं, त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. आणि हे प्रश्नसंच विश्लेषण तुम्ही वाचू शकता. याच्यात सब्जेक्ट वाईज आहे, सब्जेक्ट वाईज कसं वाचायचं हे पण मी सांगणार आहे तुम्हाला. पुढचा एखादा व्हिडिओ आपण याच्यावर पण घेऊया. पण हा प्रश्नसंच विश्लेषण तुम्ही पुस्तक हे घेऊ शकता. दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही असायलाच पाहिजे जवळ. त्याच्यामध्ये सगळ्या विषयाचे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि विज्ञान या प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे, ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ओके, आता सर्वात महत्वाचं काय आहे की बाबा पुस्तकं मी तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. पुस्तकं तुम्ही एक एक कुठलं वाचायचं, कुठलं रेफर करायचं ते तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानुसार तुमची पुस्तक सूची ठरवा. त्याच्यात तुम्हाला काही अडचणी आल्या तर माझा नंबर आहेच इथं. ओके, परत मी तुम्हाला सांगतो माझा नंबर, ओके, 8888788260. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये विचारू शकता. सर्वांना धन्यवाद.